सुरक्षा रक्षक कर्मचारी हितासाठी कार्यरत महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले। जय भीम, जय मूल निवासी। मी सचिन मगरे आपल्या मूल निवासी वार्ता चॅनलवर आपले हार्दिक स्वागत करतो। पूर्वी मनुस्मृती कायद्यानुसार भारतीय नागरिकांना अधिकार नव्हते, तसेच सेवेचा मोबदलाही मिळत नव्हता। हे आपल्याला ज्ञात असेलच। परंतु 1950 मध्ये भारतीय संविधान लागू झाल्यापासून नागरिकांना अधिकार प्राप्त झाले आहेत। तरीही अद्याप नागरिकांना त्यांच्या संविधानिक हक्क अधिकाराबाबत फारशी माहिती नाही। प्रजासत्ताक भारत देशात लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये प्रजेची सत्ता असायला पाहिजे होती, परंतु अज्ञानामुळे प्रजा ही सत्ताधारींवर नियंत्रण न ठेवता सत्ताधारीलाच आपले वाली समजत आहे। देशात काँग्रेस आणि भाजप आळीपाळीने सत्तेत आले आहेत, परंतु त्यांनी संविधानाची पूर्ण अंमलबजावणी व जनजागृती केलेली नाही, कारण त्यांना लोकतांत्रिक प्रजासत्ताक व्यवस्था निर्माण करायची नाही असे दिसून येत आहे। म्हणून देशहितासाठी संविधान जनजागृती हेतू पामसेप आणि सहयोगी संघटनांनी BS4 अर्थात भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा आणि संवर्धन राष्ट्रव्यापी महाजनजागरण अभियान देशात मागील 8 ते 9 वर्षापासून राबवत आहेत व नागरिकांमध्ये संविधानाप्रती चेतना निर्माण होत आहे। तसेच देशात संविधान प्रबोधक निर्माण करून जन सामाजिक कृती समिती स्थापन करण्याचे नियोजनही होत आहे। या बाबींची दखल घेऊन देशात राजकीय पक्ष देखील हातात संविधानाची प्रत घेऊन संविधान समर्थन दर्शवत आहेत। हल्ली काँग्रेस पक्षाचे राहुल गांधींनी संविधान बचाव यात्रा काढून संविधान रक्षक निर्माण करण्याची घोषणा केली आहे, कारण 90% लोक संविधान समर्थन करीत आहेत। संविधानामुळे नागरिकांना सन्मान आणि अधिकार प्राप्त झाले आहेत व या संविधानिक अधिकारामुळे नागरिक तसेच कर्मचारी आपल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन प्रशासनास जाब विचारू शकतात। याच अधिकारामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना सातत्याने आंदोलन करत आहेत। धरणे, उपोषणे, निवेदने असे प्रदर्शन करत आहेत। सुरक्षा रक्षक हितासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेचे अध्यक्ष माननीय अश्विनी सोनवणे हे देखील स्वतः पुण्यावरून मुंबई येथील आझाद मैदान येथे उपोषणात बसले होते। संघटनेच्या पाठपुरावापुढे अखेर प्रशासनास झुकावे लागले। दिनांक 16 जुलै 2024 रोजी माननीय डॉक्टर सुरेश दगडू खाडे कामगार मंत्री यांनी स्वतः येऊन माननीय अश्विनी सोनवणे यांना त्यातील प्रमुख मागणी गणवेश बदल करण्याबाबत मान्य केल्याचे आश्वासन दिले आणि पाणी पाजून उपोषण तोडण्यास सांगितले व दिनांक 23 जुलै 2024 रोजी बैठकीचे आयोजन केले होते। सदर बैठकीत वर्तमान गणवेश बदलून नवीन कोब्रा कमांडो गणवेशाची निवड करण्यात आली। यामुळे सुरक्षा रक्षक मंडळाचे कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश परिधान करण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे।